नमस्कार मित्रांनो, एफडी क्वेश्चन या तुमच्या आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जनरल नॉलेजचे महत्त्वपूर्ण 10 प्रश्न। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न, कुंभमेळा किती वर्षाने आयोजित केला जातो? ऑप्शन आहे याचे ए 12 वर्ष, बी 15 वर्ष, सी 20 वर्ष, डी 50 वर्ष। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए 12 वर्ष। कुंभमेळा हा 12 वर्षातून एकदा आयोजित केला जातो। प्रश्न क्रमांक 2, सर्वात जास्त चमकणारा ग्रह कोणता आहे? ए बुध ग्रह, बी शुक्र ग्रह, सी शनी ग्रह, डी मंगळ ग्रह। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी शुक्र ग्रह। सर्वात जास्त चमकणारा ग्रह हा शुक्र ग्रह आहे। प्रश्न क्रमांक 3, तंबाखूवर बंदी लावणारा पहिला देश कोणता आहे? ए चीन, बी भारत, सी भूतान, डी अमेरिका। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी भूतान। तंबाखूवर बंदी लावणारा पहिला देश हा भूतान आहे। प्रश्न क्रमांक 4, कोणत्या रंगाचे कपडे घातल्यावर माणसाला जास्त गरम होते? ए लाल, बी काळा, सी सफेद, डी हिरवा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी काळा। काळा रंगाचा कपडा घातल्यावर माणसाला सर्वात जास्त गरमी होते। प्रश्न क्रमांक 5, बांगलादेशची निर्मिती कोणत्या देशापासून झाली? ए रूस, बी तुर्की, सी भारत, डी पाकिस्तान। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी पाकिस्तान। बांगलादेशची निर्मिती ही पाकिस्तान या देशापासून झाली। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या देशातील सर्वात जास्त अस्वल आहे? ए चीन, बी भारत, सी जपान, डी अमेरिका। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए चीन। चीन या देशामध्ये सर्वात जास्त अस्वल बघायला मिळतात। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या लोकांनी पापड खाऊ नये? ए दमा, बी पित्त, सी ऍसिडिटी, डी हार्ट अटॅक। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी ऍसिडिटी। ऍसिडिटी असलेल्या लोकांनी पापड अजिबात खाऊ नये। प्रश्न क्रमांक 8, फ्रीजचे थंड पाणी कोणत्या वायूमुळे होते? ए हेलियम, बी अमोनिया, सी ऑक्सिजन, डी हायड्रोजन। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी अमोनिया। फ्रीजचे थंड पाणी हे अमोनिया या वायूपासून बनले जाते। प्रश्न क्रमांक 9, पपईच्या बिया खाल्ल्याने कोणता आजार पूर्णपणे बरा होतो? ए कॅन्सर, बी संधिवात, सी मूळव्याध, डी पचनक्रिया। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी पचनक्रिया। पपईच्या बिया खाल्ल्याने पचनक्रिया हा आजार पूर्णपणे बरा होतो। मित्रांनो, हा प्रश्न फक्त तुमच्यासाठी। प्रश्न क्रमांक 10, चे मुख्यालय कुठे आहे? ए चीन, बी नॉर्वे, सी भारत, डी अमेरिका। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।